निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. तारक मंत्राच्या या ओळी मन लावून ऐकल्या की आपले मन भयमुक्त होते. त्यामध्ये सांगितलेच आहे की हे मना, तू कोणत्याही प्रकारची शंका घेऊ नकोस. तू निर्भय हो, कारण तुझ्या पाठीशी प्रचंड असे स्वामीबळ आहे आणि याची प्रचिती प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यालाच आल्याशिवाय राहणार नाही. पण तारक मंत्र बोलताना तुमचे अस्थिर मन स्थिर करून तारक मंत्र बोला अथवा ऐका आणि मग बघा किती स्वामी शक्ती जाणवते ती. आता आपण स्वामींचे अवतार कार्य त्याचा पुढचा भाग ऐकूया. मागील भागात आपण ठाकूरदास बुवांची कथा ऐकली. त्याचा शेष भाग तुम्हाला मी सांगते. ठाकूरदास बुवा अक्कलकोटास येऊन श्रींजवळ कीर्तन व पूजन करीत असत. एके दिवशी बुवांचे मनात आले की श्रीपासून आपण गुरुपदेश मिळावा. असे मनात येताच महाराज फार रागावून म्हणू लागले की हमकू कायकू सताता, हम पंतोजीपन नहीं करता, गाटके गुरु बाटके चेले, हम करते नाही देखे. पुढच्या वर्षी श्रीकृष्ण बुवांनी मनात निर्धार केला की मरण आले तरी चालेल, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहायचे नाही. असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा हात जोडून उभे राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, निकल जा, जूता मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांच्या मनात भक्तिविजयातील कबीराचे स्मरण झाले. काशी क्षेत्री रामानंद म्हणून साधू होते. त्यांचा अनुग्रह आपणास व्हावा म्हणून कबीर त्यांच्याकडे गेले. मणिकर्णिकेचे घाटावर रामानंद स्वामी स्नानसंध्या करीत असता कबीर त्यांच्याजवळ जाऊन हात जोडून उभे राहिले. त्यास पाहून रामानंदानी आपल्या पादुका झुगारून कबीरास मारिल्या. हाच अनुग्रह झाला असे समजून कबीर श्रीरामांची भक्ती करू लागले. ही गोष्ट बुवांचे मनात येताच महाराज म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते. हे शब्द ऐकून महाराजांचे अंतरसाक्षित्वाबद्दल बुवास आश्चर्य वाटले व महाराज साक्षात दत्तावतार आहेत असे जाणून अखेर पावतो महाराजांची त्यांनी भक्ती केली. दुसरा एक दृष्टांत मी तुम्हाला येथे सांगते. एके दिवशी समर्थांची स्वारी जोशीबुवांच्या वाड्यात अकस्मात आली. सकाळची वेळ असून गोविंदराव पूजा करीत बसले होते. गोविंदरावांनी महाराजास बसण्यास पाठ मांडला व त्यांनी गाणगापुराहून पादुका करून आणल्या होत्या त्या समर्थांच्या पायास लावून समर्थांच्या चरणांचे गंध पुष्प वाहून पूजन केले व प्रार्थनाही केली की अक्षय आपल्या चरणांचे ध्यान हृदयात राहावे, विसर पडू नये. प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलावली. पुन्हा गोविंदरावाने प्रश्न केला की महाराज, आपण गाणगापुरास संगमावर असता काय? महाराज म्हणाले, होय, आम्ही तेथे असतो. असे सांगून महाराज उठून गेले. त्याच रात्री गोविंदराव या स्वप्नात दृष्टांत झाला की श्री क्षेत्र गाणगापूर येथे गावातील देवालयात श्री दत्तात्रेय नृसिंह सरस्वतींच्या निज पादुका आहेत. त्या देव्हाऱ्यात श्री स्वामी बसले आहेत व चरणी निज पादुका घातल्या आहेत. पुजारी मंडळी सानिध्य बसली आहेत. गोविंदरावाने पुजाऱ्यास स्वप्नास विचारले की देव्हाऱ्यात कोण बसले आहे? पुजारी यांनी जाब दिला की हे अक्कलकोटचे स्वामी महाराज आहेत. इतके स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले व स्वामी हे साक्षात दत्तावतार आहेत याबद्दल त्यांची खात्री झाली. श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास शके 1760च्या सुमारास प्रसिद्ध झाले. श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यास 12 वर्ष राहिले. ते गावात क्वचितच येत. नेहमी ते रानात राहत असत. गावात आले म्हणजे गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काही दिले तरी खाऊन पुन्हा जंगलात जात. महिन्यातून एखाद्या वेळेस स्वारी गावात येई. रानात असताना ते उदरनिर्वाह कसा करीत हे त्यांनाच माहीत. गावातील लोक हा कोणी वेडा बुवा आहे असे प्रथम मानित. पण पुढे महाराजांचे चमत्कार पाहून महाराजांच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा बसली. मंगळवेढ्यास
महाराज दिगंबर बुवा या नावाने प्रसिद्ध आहेत. याच वेळेस मंगळवेढ्यास बाळकृष्ण बुवा म्हणून साधू प्रसिद्धीस आले. त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे समजते. एकदा देवीच्या आजाराने एका मुलाचे दोन्ही डोळे गेले. डोळे येण्याविषयी या मुलाच्या आईबाबांनी पुष्कळ इलाज केले, परंतु गुण येईना. एके दिवशी बाळकृष्ण बुवा त्यांच्या घरी गेले. त्या समयी या आंधळ्या मुलाच्या आईने बुवांच्या पायावर मुलास घालून प्रार्थना केली की महाराज, लेकराचे डोळे गेले आहेत. औषधोपचार करून थकलो, पण डोळे आले नाहीत. हे ऐकून बाळकृष्ण बुवास करुणा आली. त्यांनी तेथीलच एका झाडाचा पाला आपल्या हाताने चोळून मुलाच्या डोळ्यावर बांधला आणि 3 दिवस उपोषण करण्यास सांगून 4थ्या दिवशी डोळे सोडण्यास सांगितले आणि आपण चालते झाले. 4थ्या दिवशी डोळे सोडताच मुलाला लख्ख दिसू लागले. मंगळवेढे गावाबाहेर गोरबाव नावाची एक विहीर आहे. तिचे पाणी फार चांगले असल्याकारणाने पूर्ण गाव त्याच विहिरीचे पाणी पियत असे. एके वर्षी त्या विहिरीचे पाणी अगदी आटले. बुवानी ही अडचण पाहताच आपण त्या विहिरीत जाऊन बसले. सलग 3 दिवस अहोरात्र बुवा विहिरीतच होते. 4थ्या दिवशी विहिरीला पुरुषभर पाणी जमले. मग बुवा बाहेर निघाले. बाळकृष्ण बुवानी असे अनेक चमत्कार केले आहेत. श्री स्वामी महाराज मंगळवेढ्याहून गेल्यावर बाळकृष्ण बुवानी पंढरपुरात जाऊन राहिले. तेथे कोंकणे नावाचे हुंडीवाले सावकार होते. त्याचे घरी बुवा राहिले. बुवा घरी आल्यापासून सावकारांच्या दुकानाची फारच भरभराट झाली होती. त्यामुळे त्याची घरची सर्व माणसे बुवांचे भजनी लागली. बुवा समाधीस्थ झाल्यावर त्यांची समाधी सावकाराने बांधली. बाळकृष्ण बुवा मोठे अवलिया होते. त्यांचे चरित्र कोणी लिहून ठेवले नाही, ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. हे बुवा महाराजांस देव मानित. बुवा दर्शनास आले म्हणजे महाराज दोन्ही हात कमरेवर ठेवून विठोबासारखे उभे राहत. मग बुवा त्यांच्या चरणी मस्तक ठेवून दर्शन देत असत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.